काय काय लागतं मटेरियल, काय काय मासवडीला? मासवडीला हवरी लागती, 2 माणसाचं असलं तर एवढीच लागती आपल्याला. एक कांदा लागतो, 9-10 लसणाच्या पाकळ्या लागत्या, 2-3 मिरच्या लागत्या. हे कशाचं आहे, मासवडीचं आहे का? हे मासवडीचं आहे. अच्छा. हे खोबरं, हे रस्सा करायचा, मस्त सार करायचा पातळ त्याच्यात बुडून खायसाठी. ते साराचं एक खोबऱ्याची वाटी, 9-10 बदाम, एक कांदा, एक तांबट, एक लसणाच्या 7-8 पाकळ्या, 4 मिरच्या, आलं, एवढंच टाकायचं. एवढं काय रश्याला लागतं का? आणि हे इकडचं धने पावडर टाकायची. अच्छा, काजू पण असतं रश्याला? हा. ओके, काजू आणि काय टमाटे. ओके, छान लागत. लसूण. ओके. आणि हावरी किती घेतली? हावरी एक मासवडी 2 माणसं अर्धी वाटी बस होती. आता किती मासवड्या बनवणार तू? आता याची एकच बनवणार. 2 जणांना पुरेल ना? दोघांना बस होईना अशी. हा. आता हे काय टाकते मसाल्याच्या डब्यातून? मसाल्याच्या डब्यातून आपण हे ना गरम मसाला आपण फोडणी द्यायला टाकू, रस्सा करायचा आहे ना आपल्याला. हा हा हा. त्याच्यासाठी हे ना धने पावडर आणि हे गरम मसाला, 2 चमचे गरम मसाला, 2 चमचे धना पावडर, हळद थोडीशी, हळद, थोडासा ओवा का म्हणून टाकतो आपण? वावा चव येण्यासाठी, पोवत नाही, जिरे. ओके ओके ओके. आता अजून काय बाकी टाकायचं? एवढंच मटेरियल लागतं ना? हा, एवढंच रश्श्यासाठी. आमटी सारासारखी भारी होती, बदाम काजू असल्यावर थोडे थोडे. ओके 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 ओके. टाकायचं एवढं. अच्छा अच्छा अच्छा. बरं ठीक आहे. मग आता हे काय, आता हे दळून घ्यायचं ना काही मटेरियल? हे भाजून घेणार मी आता. हा. दळून भाजून झालं का मग याचा रस्सा बनवणार. याचं आहे ना ठोसर सारण बनवायचं, थोडंसं खोबरं घालायचं याच्यात, थोडं मिक्स करून मग ते बरोबर बेसन पीठ आठवलं का त्याच्यात बनवून घ्यायचं. बरं बरं, चालेल चालेल, ठीक आहे. हे काय आहे? कांदा. कांदा भाजून घ्यायचा आवडीच्या मसाल्यात घालायला. ओके. कांद्यासोबत काय दुसरं घेतलंय का भाजायला? हा, मिरच्या टाकल्या ना. हा का? खोबरं. अच्छा, मिरच्या, खोबरं आणि कांदा, 3 गोष्टी ना, बरोबर ना? अजून आता हे काय, खोबरं पण भाजलं वाटतं? हा, खोबरं कांद्या बरोबर भाजायचं. अच्छा, इकडं पण भाजायचं का सेपरेट? हा, ते हवरीत लागत आणि टाकायचं. अच्छा, हावरी पण भाजली होय. ओके 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 ओके. छान छान. वास भारी येतो. मसाला करायचा हवरीचा. थोडीशी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा, थोडंसं खोबरं घ्यायचं आणि 2 मिरच्या घ्यायच्या आणि कांदा भाजून याचा मसाला वेगळा करायचा मासवडी बनवायला. आता हा कसला मासवडीचा मसाला चालू आहे ना? रश्श्याचा आहे. अच्छा, रश्श्याचा वेगळा. हा, रश्श्याचा आहे. खोबरं, बदाम, 1 कांदा, 4 मिरच्या, 1 तांबट, 1 लसूण, काजू. काजू ना? काजू. छान लागत म्हणजे. अच्छा. आणि हे काय, आता हा मासवडीचा मसाला ना, कांदा वगैरे घालून झालं. आता लय डाळायचं नाही ते. अच्छा, म्हणजे हा हे सगळं स्टफिंग असतं मासवडीमध्ये, बरोबर ना? हा, मिक्स करून घालायचं. त्याच्यात हावरी जास्त असते, बरोबर ना? हा, हवरी थोडा कूट घ्यायचा, थोडं खोबरं. ओके ओके ओके. झालं म्हणजे आता मासवडीचं स्टफिंग झालं. हा, मासवडीचं शेपरेट झालं. आता हे याचे रस्सा करायचा, आपल्या सार करायचं आणि त्याचा मासवडी बरोबर. अच्छा, मग त्याचं भाजून घ्यायचं आता. ते परत भाजायचं. कांदा लय जाळायचा नाही, ते जळजळ होती मग. ओके ओके. चालेल. अच्छा, आता हे सगळं भाजून घेणार ना तू? बरं बरं. बरं, आता काय पाहिलं तिथं तडतड वाजलं. हे आपण रस्सा करायचा आहे ना सार, हा, याचा मसाला आहे. रश्श्याचा आहे होय. तेल टाकायचं वगैरे आणि त्याच्यात मसाला परतून घ्यायचा. हे आता मिक्सर मध्ये बारीक करून घेतलं वाटतं? हा, सगळं घेतलं. मीठ, मिरची, सगळं, बदाम, थोडंसं काजू. वास तर भारी येतो या. वास छान येतो. म्हणजे आपला हे रस्सा तयार झाला मासवडीचा. हे आता एक मासवडी बनवायची ना, याचं एवढं बेसन पीठ बस होतं. एवढंच मटेरियल लागत ना एका मासवडीचं? 2 माणसाच्या याला एवढंच लागत. थोडी कोथिंबीर, थोडा कढीपत्ता, मीठ, मिरची टाकायची त्याच्यामध्ये, थोडासा लसूण. ओके. एक मासवडी बनवली का आता हे बेसनाचं पीठ वाटतं. आणि हे बेसन पीठ हाटून झालं का याची मग भाकरी थापल्यासारखी थापून द्यायची पायपाटावर, त्याच्यावर पसरून द्यायचं. ओके ओके ओके. अच्छा, ओके. आता हे काय, रस्स्याचं हलवून घ्यायचं. आता ते परतू घ्यायचं चांगलं. बरोबर. आणि हे मासवडीचा आता हे बेसन पीठ आटून घ्यायचं. कुरडे रस्सा पाहिजेच मासवडीला, रश्श्याशिवाय गमत नाही. खात्या बाजरीच्या भाकरी खात्या. बरोबर बरोबर. आणि जुना पदार्थ आहे, भारी कोणी बनवीत नाही, कटाळा येतो, पण त्याचं चव भारी राहते.
महाराष्ट्रीयन पदार्थ आहे ना, सहसा कुठे भेटत नाही खायला बाहेर. हा भेटला तरी लिमिटेड असतो ना, 2 वड्या 3 वड्या. हा मसाला लई जाळायचा नाही म्हणजे जळजळ नाही होत. बरोबर. पहिल्यासारखं आता. हम्म. बरं आता घे मग मसाला वगैरे आतून, बेसन पीठ वगैरे घे, घट्ट करून घे. हा. हा चला आपली मासवडी घ्या मासवडी खाऊन चला. मासवडी तयार झाली. अच्छा ही मासवडी, याचा रस्सा, हा. लिंबू कांदा, आणि लिंबू. चपाती का बनवली ग? बाजरीचं पण चालतं. चपाती कोणाला आवडते? आम्हाला चपाती आवडते, आम्ही चपाती बनवतो. तुम्ही बाजरी बनवा. ओके, बाजरीचं ओके. भात खात्यात. अच्छा पण आपल्या घरात पीठ संपलं होतं म्हणून अर्जंटमध्ये बनवलं ना. हा. अर्जंटमध्ये बनवायचं होतं. ओके ठीक आहे, नेक्स्ट टाइम भाकरी सोबत बनवू. हम्म. चालेल ठीक आहे. आणि एक मिनिट मी खाद्याचा उदार करून घरी एकतर हा भेटे मुलांना करून घाला, आईबापांना करून घाला, तुम्हाला सांगायचं करायला. घरचं छान झाला. चव छान लागते. विकायचं कसं तेलकट तुलकट राहतं, एकतर तब्येती जास्त होते तेलकटाने, आजार वाढत आहे. घरचं केलं व्यवस्थित राहतं. छान झाले, छान एकदम मस्त भारी झालं, छान एकदम. महिन्यातून 4 बारा मासवड्या झाले पाहिजे. थँक्यू. थँक्यू.